सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार सॅलड, भाजी, फळभाजी, उसळ, आमटी सगळी तयारी झाली बघा. रस्सा भाजी म्हणू नका. तर ही तयारी कशी करायची, याचं प्लॅनिंग कसं करायचं, हे स्टोअर कसं करायचं, दीर्घकाळासाठी जास्त दिवस टिकण्यासाठी काय करायचं, सगळ्या टिप्स सकट ही पूर्ण व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवकोरा करकरीत चॅनल आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. 7 दिवसांचं भाज्यांचं नियोजन इथे केलेलं आहे, ज्याच्यामध्ये सोमवारी काय मेनू करता येईल, मंगळवारी काय, बुधवारी काय, बरं त्याची तयारी कशी करायची, प्रेप कसं करायचं, सगळं किट तयार करून कसं ठेवायचं की तुमचा रोजची ती 10-15 मिनिटाची जास्तीची झोप मिळेल आणि सकाळी उठून तुम्ही स्ट्रेस फ्री राहाल. चला, अशा छान छान रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करायचं. तर सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं मी काय करते, आठवडाभराच्या भाज्यांची तयारी करताना मेनू लिहून ठेवते. सगळ्यात पहिले म्हणजे सोमवार असेल तर सोमवारी आमच्याकडे फिक्स असते मेथीची भाजी, आणि मग मेथीची भाजी असेल तर त्याच्याबरोबर एखादी उसळ असते, मग हिरवे मूग. मग मंगळवार असेल तर मंगळवारचा मेनू काय, शक्यतो एक पालेभाजी, एक उसळ किंवा फोडणीचं वरण, आमटी, असं वेगळं मी आठवडाभराचं तयार करत असते. आता याच्यात क्लासिक कॉम्बो मी सांगितला, मेथी आणि हिरवे मूग असतात. त्याचसोबत मग कारलं असेल तर त्याच्याबरोबर गरगटी भाजी कुठली असते, मग जे कुठली पालेभाजी असेल ती, भेंडी असेल तर त्याच्यासोबत मग फोडणीचं वरण असं पायलअप करतो. गवार असेल तर मसूरची आमटी, आणि पीठ पेरलेली ढोबळी असेल तर त्याच्यासोबत मटकीचा रस्सा. हे असे ना किट तयार करते. बरं, नुसते किट करते का, नाही. म्हणजे हे तर पहिली स्टेप. बरं, ते पुढे बघूयात. पहिली स्टेप की तुम्ही हे लिहून घ्या की तुम्हाला करायचं काय. दुसरी स्टेप काय आहे, जे लिहिलंय पहिले उठा, आळशीपणा करू नका. यातलं काय काय फ्रीजमध्ये आहे, काय काय नाही, काय काय वापरण्याजोगं राहिलं नाही, याची सविस्तर यादी करा. कधी कधी काय काय होतं, एवढंच राहिलेलं असतं, मग ते त्याच्यातही एखादा पदार्थ तयार होऊन जातो. म्हणून दुसरी महत्त्वाची गोष्ट, आळशीपणा करू नका, उठा आणि फ्रीज चेक करा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, सगळं चेक केलं, लिस्ट डाऊन झालं की भाजी मंडईत जायचं आणि भाज्या खरेदी करायच्या. लिस्टप्रमाणे तुम्हाला काय लागणार आहे त्याप्रमाणे बाजारहाट करून यायचं. आता चौथी गोष्ट म्हणजे ते सगळं बाजारहाट झाला की त्याचा भरपूर माती येते. स्पेसिफिकली पावसाळ्याच्या दिवसात पालेभाज्यांमध्ये भरपूर माती असते. मग अशा वेळेस काय करायचं, पालेभाज्या पानं धुवायची नाही कधी, ही खूप महत्त्वाची टीप आहे. त्याचा जे बुंध्याकडचा भाग असतो तो कट करून टाका सरळ, आणि मग त्याची पानं निवडा. कारण काय होतं, पालेभाजी जर तुम्ही धुवून फ्रीजमध्ये साठवली, पालेभाजी सच्छिद्र असते, त्याचं फोटोसिंथेसिसची प्रोसेसही होत असते. सच्छिद्र असल्यामुळे पाणी जर त्यामध्ये शोषलं गेलं तर ती पचपचित होते आणि त्या भाजीला अजिबातच चव लागत नाही. सडायला सुरुवात होते ती लगोलग 4-5 तासात. त्यामुळे फक्त बुंध्याकडचा भाग कट करा, मातीची चिकचिक काढून टाका आणि भाजी निवडायचं. म्हणजे जे काही फळभाज्या आणाल, पालेभाज्या आणाल, सगळ्यात आधी मोठी बास्केट घ्या आणि त्यामध्ये घेऊन ते व्यवस्थित स्वच्छ भाज्या धुवून घ्या. भाज्या स्वच्छ धुवून झाल्या की त्या निथळत ठेवा. मग जे काही असेल, तुम्ही पातीचा कांदा आणला असेल तो सेपरेट करून पसरवून ठेवा. हिरवी मिरची असेल, ढोबळी मिरची असेल, ज्या काही भाज्या तुम्ही आणल्यात, ज्या काही प्लॅन केल्यात, त्या हवेखाली थोडा वेळ का होईना कोरड्या करून घ्या. पुढची महत्त्वाची टीप म्हणजे, आता जसं मी सुरुवातीला बोलले की मी किट तयार करते, किट तयार करून ठेवते. म्हणजे सोमवारचा माझा मेनू आहे मेथीची भाजी, तर मेथीची भाजी निवडून डब्यामध्ये ठेवते, पण त्या डब्यांमध्ये 2 छोट्या वाट्या पण ठेवते, ज्याच्यामध्ये लसूण बारीक चिरून ठेवते आणि त्याचसोबत त्या भाजीला लागेल तितक्या हिरव्या मिरच्या पण चिरून ठेवते. म्हणजे तो डबा काढला की फक्त फोडणी घालायचं काम राहतं. भाजी धुवायची, फोडणी घालायची. तसंच म्हणजे आता मूग मला करायचं असेल तर त्याला लागतो, मी मुगाला चिरलेला लसूण नाही टाकत मुगाच्या उसळीला, त्याला किसलेला किंवा ठेचलेला लसूण. मग तो लसूण त्या मुगामध्येच ठेवायचा. त्याला लागणारे मिरची, कढीपत्ता, त्याचं किट तयार करून ठेवायचं. म्हणजे मग तो बराच वेळ आपला वाचतो. आता ही झाली भाज्यांची तयारी. म्हणजे भाज्या आणल्या, तुम्ही निवडून व्यवस्थित टापण टिपून ठेवला. आता काही भाज्या असतात ज्या तुम्ही चिरून ठेवल्या तरी चालतात, जसं की ढोबळी मिरची आहे किंवा भेंडी आहे. मग नियोजन करताना भाज्यांचं त्या क्रमवारीत करा. आता भेंडी जास्त दिवस टिकते, मग जी भाजी पटकन खराब व्हायची शक्यता आहे
जसं की पालेभाजी आहे, तर पहिला म्हणून मग आम्ही सोमवारी पालेभाजी करतो. मग त्याच्यानंतर जी भाजी थोडी कमी खराब होईल, मग पालक असेल किंवा जे काही असेल, पण त्याच्या क्रमवारी करा की जी भाजी पटकन खराब होऊ शकते आणि जी भाजी दीर्घकाळ टिकू शकते. म्हणजे 4-5 दिवस जरी चिरून ठेवली तरी टिकेल. मग त्याच्यामध्ये ढोबळी मिरची आहे, त्याच्यामध्ये भेंडी आहे, ते चिरून 5-6 दिवस पण फ्रीजमध्ये छान राहतं. मग त्या चिरून तुम्ही ते फ्रीजमध्ये स्टोअर करा आणि ज्या भाज्या आधी वापरायच्या त्या पुढे ठेवा. आता ही झाली क्रमवारी, पण याच्यात फक्त भागतं का? कारण भाज्या असतो, नाश्ता असतो. मग त्याला मी काय करते, माझ्याकडे आपले फ्रीजचे कंटेनर्स आहेत. तुम्हाला अजिबात एक कणही अतिशयोक्ती न करता सांगते, कढीपत्ता इतका कमाल टवटवीत राहतो त्याच्यामध्ये. चिरलेल्या भाज्या 3-4 आठवडे ठेवल्या तरी तशाच टवटवीत राहतात, सडत नाही, त्याला पाणी सुटत नाही, कमाल राहतं, कमाल टिकतं. मी ते फ्रीजचे कंटेनर्स माझे वापरते. madhurasrecipe.club.com वरून खरेदी करू शकता. आणि भाज्या धुवायच्या असतील तर आपली स्टेनलेस स्टीलची बास्केट आहे, त्याच्यामध्ये मी भाज्या धुवून घेते. ही तुम्हाला madhurasrecipe.club.com वर मिळेल. पण अतिशय लाईफ सेवर हे प्रॉडक्ट आहे आणि आय व्हाउच फॉर फ्रीज कंटेनर्स. कमाल आहेत, म्हणजे तुम्ही डोळे झाकून वापरा. कढीपत्ता तुम्ही कसाही स्टोअर करा, तो सुकतो किंवा त्याला पाणी सुटतं. पण मी काय करते, कढीपत्ता, लिंबू, थोडं त्याला आलं लागत असेल तर त्याचा एक किट किंवा कंटेनर तयार करून ठेवते. आय स्वेअर ते खूप छान टिकतं. कढीपत्ता आहे तसा ताजा, तवेला तजेलदार राहतो. आता पुढची गोष्ट म्हणजे आलं लसूण पेस्ट ही कंपल्सरी लागते. मग मी काय करते, 1 वाटी लसूण असेल तर अर्धी वाटी आलं घेते आणि त्याची पेस्ट करून ती कायम ठेवलेली असते. ती 3-4 आठवडे छान टिकते. त्याच्यामध्ये मीठ, पाणी, तेल काहीही घालायचं नाही. पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरला फिरवायची, छान टिकते ती. आता हे एक झालं. त्यानंतर दुसरं म्हणजे वाटण लागतात. तर मी काय करते, सुक्या भाजीचं एक वाटण तयार करून घेते, ज्याच्यामध्ये तीळ भाजून बाजूला ठेवते. मग त्यामध्येच शेंगदाणे, थोडंसं सुकं खोबरं भाजून घेते शेंगदाणे भाजत आल्यावर. आणि मग वाटण लावताना त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आणि तीळ हे घालून याचं एक वाटण ठेवते. हे वाटण रूम टेम्परेचरवर पण 8 ते 10 दिवस छान टिकतं, फ्रीजमध्ये पण टिकतं. पण सुक्या भाज्यांना किंवा रस्सा भाजी करायची, जसं वांग आहे, बटाटा आहे, तर त्या भाज्या पटकन मिळून याव्या असं वाटत असेल आणि तुम्हाला कांद्याचं वाटण करायचं जाम कंटाळा आला असेल ना, कांदा परता, टोमॅटो करा, तर हे हातासरशी इतक्या कमाल. हे वाटण तुम्ही भरल्या भाजीसाठी वापरू शकता, रस्सा भाजीसाठी वापरू शकता. फुलप्रूफ वाटण आहे, अतिशय चवदार आणि रुचकर भाज्या होतात. चमचावर हे वाटण टाका आणि कमाल टिकतं हे वाटण. आता आपण काही फक्त भाज्या खात नाही, आठवडाभरासाठी फळं पण लागतात. मग मी काय करते, डाळिंबाचे दाणे सोलून ठेवते, पपई कट करून ठेवते की जे फळं छान टिकतात. पेरू असेल, याचे एक किट तयार करते आणि त्याची एक शेल्फ वेगळी ठेवते, जेणेकरून फळं चिरायचा कंटाळा आला, सोलायचा कंटाळा आला म्हणून पोटात गेले नाही, हे पळवाट मग आपण काढत नाही. आणि नुसत्या भाज्या खातो का? नाही, कधी कधी कोशिंबिरी खायला पण छान लागतात. मग मी काय करते, कोशिंबिरीचं किट तयार करते. म्हणजे काकडी, टोमॅटो, कोथिंबीर, त्यामध्ये थोडी मिरची असं मिसळून कोरडं ठेवते. जेव्हा मग कोशिंबीर करायची तेव्हा त्यामध्ये दही, शेंगदाण्याचं कूट आणि फोडणी घालते. किंवा बीटाची कोशिंबीर असेल, बीटामध्ये दही मिसळून ठेवते, दही मिरची. कारण बीटाची कोशिंबीर जितकी छान मुरते तितकी ती चवदार लागते. आणि मग ऐन वेळेस खाताना त्याला फोडणी देते. आता फोडणी पण मी तुम्हाला सांगते, ही अशी वरणं घालायची फोडणी नाही, ही पण मी एका बरणीमध्ये तयार करून ठेवते, ज्याच्यामध्ये नुसती मोहरी, जिरं, कढीपत्ता, सुकी लाल मिरची, हिंगाची एक फोडणी असते आणि दुसरी असते ती चुरचुरीत फोडणी, म्हणजे लसणीची फोडणी, लसूण आणि थोडं तिखट, हे देखील बरणीत ठेवते. जसं आपण लोणचं घेतो, म्हणजे कधी साधं वरण केलंय, खिचडी केली आहे किंवा भाजी खायचा कंटाळा तर लसणाच्या फोडणीचं किंवा लसणाचा भुडका खायला किंवा ती फोडणी घेऊन खायला खूप मजा येते. त्यामुळे या 2 फोडण्या पण मी तयार ठेवते. आणि आधेमध्ये ना चमचमीत खायची इच्छा होते आणि मग ऋतूवाईज मी तशी तयारी करून ठेवते की आता मका सीझनमध्ये आहे, मग मका घेऊन येते किंवा ऑर्डर करते, मग त्याचे दाणे काढून सोलून ठेवते. मग ऐन वेळेस जर भजी खायची इच्छा झाली, सूप प्यायची इच्छा झाली, तर माझ्याकडे ना कॉर्न तयार असतो, तो फक्त आता वापरायचा आहे. बॉइल्ड कॉर्न आवडतो, मंथनला बटर कॉर्न आवडतं, तर हे असं तुम्ही मग तयारी करून ठेवू शकता. मग आमच्याकडे ना सॅलडचं प्रकरण खूप आवडतं. त्याच्यामध्ये हे विकेंड स्पेशल असतं सॅलड. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाची ढोबळी मिरची, मशरूम
आणि मका वगैरे घालून एक किट तयार करून ठेवते. या भाज्या परताच्या त्यामध्ये थोडं लसूण, चिली फ्लेक्स, मिरपूड आणि मिक्सअप घातले की कमाल लागतं. किंवा मग आम्ही त्याचं बरिटो करतो, रॅप करतो, फ्रँकी करतो, सँडविचमध्ये स्टफ करतो. पण हे एक किट माझ्याकडे कायम असतं की ज्याच्यामध्ये सॅलड किट मी त्याला नाव दिलंय. कधी कधी वीकडेजला सूप केलं, म्हणजे मका सीझनला कॉर्न सूप आणि मग ते सॅलड आणि त्याचं सँडविच किंवा फ्रँकी, जबरदस्त बेत होतं तुम्हाला सांगते. तर ही झाली माझी आठवडाभराची तयारी. कशी वाटली तयारी कमेंट करून नक्की कळवा. बरं मला सांगा, आता गृहिणी असल्या तरी आजकाल गृहिणींचं आयुष्य पण तारेवरची कसरत आहे. वर्किंग वुमनचं पण वर्क लाईफ बॅलन्स आहे. मग अशा वेळेस हा निवांत वेळ काढणं, हे सगळं रहाटगाडगं ओढणं, बाजारहाट करणं शक्य होतं का? प्रत्येक जणीला शक्य होईल असं नाही, कारण प्रत्येकाचं एनर्जी लेवल म्हणजे आपण लादू नाही शकत या गोष्टी ना. मग अशा वेळेस असे व्हिडिओ बघितले ना की हुरूप येतो आणि मग आपण कंबर कसून कामाला होतो आणि नंतर आजारी पडतो. त्यामुळे मला असं वाटतं ना की एक रेफरन्स म्हणून, संदर्भ म्हणून तुम्ही असे व्हिडिओ बघा, पण आधी एक स्वतःचा ॲनालिसिस करा की माझ्याकडे या गोष्टींसाठी जो वेळ लागतो त्याच्यासाठी मानसिक वेळ द्यावा लागतो, शारीरिकही वेळ द्यावा लागतो. हे दोन मला आत्ता या मोमेंटला शक्य आहे का? माझं शेड्यूल तेवढं रिकामं आहे का? जर हे शक्य नसेल तर त्याचा गिल्ट मानून घ्यायचा का? अजिबात नाही. आजकाल प्रत्येक फळवाले, भाजीवाले भाज्या निवडून ठेवतात, फळं चिरून ठेवलेली असतात, फळं निवडलेली मिळतात. अनेक ॲप्स आहेत, तिथून तुम्ही हे तयार ऑर्डर करू शकता. ती सर्व्हिस सेवा तुम्ही घेऊ शकता. किंवा एक मदतनीस ताई ठेवा घरात की ज्या तुम्ही त्यांना एक विकली प्लॅनिंग करून दिलं तर हे त्यांचं काम, म्हणजे भाजी आणण्यापासून निवडून टिपून ठेवण्यापर्यंत हे त्यांची जबाबदारी किंवा त्यांचं काम राहील. आणि याच्यात कुठलाच खरंच गिल्ट मांडण्याचं काही कारण नाही. हाच वेळ, हीच एनर्जी तर तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्यायला घालवला, मानसिक स्वास्थ्यासाठी घालवला, ध्यान करणे, योग करणे, बाहेर चालणे किंवा तुमची कला जोपासण्यासाठी घालवला तर ओव्हरऑल तुम्ही आनंदी राहायला याचा खूप मदत होते. त्यामुळे अट्टहास नका करू घरकामाचा की मी स्त्री आहे, मी बाई आहे, माझ्या नशिबाला हे आलंय आणि मला शेवटच्या श्वासापर्यंत हे करायचं. प्लीज हा अट्टहास सोडा. जे तुमच्या दृष्टीने सोयीचं आहे, योग्य आहे ते तुम्ही करा आणि स्वतःची काळजी घ्या. तुम्ही स्वतःची काळजी घेतला तर तुम्ही स्वतः आनंदी राहाल आणि तुमची आजूबाजूची मंडळी पण आनंदी राहणार. चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छानशा टिप्ससोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.